नमस्कार मंडळी, मी विनोद अनंत मेस्त्री आणि आपण पाहताय माझा YouTube चॅनल। मंडळी, या चॅनल अंतर्गत आपण बरेच असे प्रेरणादायी आणि जीवनोपयोगी असे व्हिडिओज इथे अनुभवणार आहात आणि आपल्या सगळ्यांचंच आराध्य दैवत, आपल्या महाराष्ट्राचं आराध्य दैवत आणि आपल्या सगळ्यांसाठी त्रिकालबाधित प्रेरणा असलेल्या छत्रपती शिवरायांचे त्यांच्या इतिहासात अडकून न राहता केवळ त्यांच्या इतिहासाचा अभ्यास न करता तो आपण आज कसा अवलंबू शकतो आणि आपण आपल्या क्षेत्रातले शिवाजी कसे होऊ शकतो, या अनुषंगाने आम्ही एक सिरीज, एक मालिका तुमच्या समोर घेऊन येतोय, मला शिवाजी व्हायचंय। आणि मित्रांनो, मला तुम्हाला सांगायला आनंद होतोय की या मालिकेचा पहिला एपिसोड आज मी तुमच्या समोर सादर करत आहे। मंडळी, किनाऱ्यावरची जहाज किनाऱ्यावर जास्त सुरक्षित असतात, पण जहाजांचा जन्म त्यासाठी झालेला नाहीये। अगदी तसंच एक संकुचित मर्यादित आयुष्य जगणं खरं तर सोपं आणि त्या अर्थाने कमी त्रास देणारं आहे। पण मंडळी, यासाठी आपला जन्म झालेला नाही, मर्यादित आयुष्य जगण्यासाठी आपला जन्म झालेला नाही। जर तुम्हाला तुमच्या आयुष्यात काहीतरी मोठं करायचं आहे तर तुम्हाला मोठी स्वप्न पाहावी लागतील आणि मोठे धोके पत्करावे लागतील। मंडळी, तुम्हाला धाडस करावंच लागेल। तुम्हा सगळ्यांनाच माहित आहे की शिवाजी महाराजांचं आयुष्य हे धाडसाने भरलेलं आहे। म्हणजे अगदी वयाच्या 12व्या वर्षी अगदी प्रतिकूल परिस्थितीमध्ये स्वराज्य स्थापनेचं स्वप्न पाहणं आणि तिथपासून अगदी त्यांच्या निधनापर्यंत, म्हणजे ते मृत्यूशय्येवर असताना इंग्रज आणि पोर्तुगीजांशी लढाईचे मनसुबे आखणं, या सगळ्यापर्यंत तुम्ही पाहिलंय शिवाजी महाराजांचं आयुष्य हे धाडसानेच भरलेलं आहे। मग ते अफजल खानाची भेट घेणं असो, शाहिस्ते खानाची बोटं छाटणं असो, औरंगजेबाशी आग्रा भेट असो, अशा अनेक ठिकाणी आपण पाहिलंय शिवाजी महाराजांनी धाडस केलंय, धोके पत्करले। तर शिवाजी महाराजांच्या आयुष्यातला असाच एक प्रसंग जिथे महाराजांनी प्रचंड मोठी रिस्क घेतली होती, तो प्रसंग आज मी तुमच्या समोर मांडणार आहे आणि त्यातून आपण काय शिकतो हे आपण इथे पाहणार आहोत। मंडळी, तुम्हाला माहीतच असेल, शिवाजी महाराज आणि मिर्झा राजे जयसिंह हे औरंगजेबाने पाठवलेला एक मातब्बर आणि पराक्रमी सरदार होता, जो लाखोची फौज घेऊन स्वराज्यावर चालून आला होता। आणि पुरंदरच्या युद्धामध्ये आपल्याला या मिर्झा राजे जयसिंहासमोर म्हणजेच औरंगजेबासमोर हार मानावी लागली होती आणि ती हार होऊन आपल्याला एक अपमानकारक आणि स्वराज्याला विध्वंस करणारा असा एक तह तिथे करावा लागला होता। पुरंदरचा तह तिथे झाला होता आणि या तहाने मंडळी आपल्याला असं म्हणायला हरकत नाही की स्वराज्य जवळपास धुळीला मिळालं होतं। पण या तहानंतर या मिर्झा राजे जयसिंहांनी शिवाजी महाराजांच्या मागे एक तगादा लावला, तो म्हणजे तुम्ही औरंगजेबाला आग्र्यामध्ये जाऊन भेटा। आता आग्र्यामध्ये शिवाजी महाराजांना माहित होतं की मी औरंगजेबाला भेटायला गेलो तर माझ्या जीवाला धोका असू शकतो, कारण जो आपल्या स्वतःच्या भावाला, स्वतःच्या वडिलांना सोडत नाही तो मला का सोडेल। आणि त्याच वेळेला एका अटीवर शिवाजी महाराज आग्र्याला जाण्यासाठी तयार झाले। आणि शिवाजी महाराज जेव्हा आग्र्याला पोहोचले तरी ते युद्धामध्ये जरी हरले असतील तरी मंडळी ते एक राजे होते आणि एका राजाच्या स्वागतासाठी आग्र्याला, त्यांच्या स्वागताला कुणीतरी उच्च श्रेणी सरदार येणं अपेक्षित होतं, कुणीतरी उच्च श्रेणी अधिकारी येणं अपेक्षित होतं आणि ही जबाबदारी मिर्झा राजे जयसिंह यांचे पुत्र रामसिंह यांच्यावर सोपवण्यात आली होती। पण जसे आग्र्याजवळ महाराज पोहोचले त्या वेळेला त्यांच्यावर जाणीवपूर्वक गस्त घालण्याची जबाबदारी देण्यात आली आणि हे रामसिंह महाराजांना रिसीव्ह करण्यासाठी, त्यांचं स्वागत करण्यासाठी जाऊ शकले नाही। तर त्यांनी स्वागत करण्यासाठी आपला मुनशी पाठवला। आता एका राजाचं स्वागत करायला एक सामान्य मुनशी येतो, हा सगळ्यात पहिला अपमान महाराजांचा आग्र्यामध्ये पोहोचल्या झाला होता। पण महाराजांनी तो अपमान गिळून टाकला आणि ते पुढे सरसावले। आता रामसिंह आणि महाराजांची गाठभेट न झाल्यामुळे, चुकामुक झाल्यामुळे त्यांना औरंगजेबाच्या दरबारात पोहोचायला वेळ झाला आणि हा औरंगजेब जो आहे तो दिवाने आम मधून दिवाने खास मध्ये निघून गेला। आता शिवाजी महाराजांनी औरंगजेबाची भेट ही दिवाने खास मध्ये होणार होती। या दिवाने खास मध्ये औरंगजेबाचे सगळे मातब्बर सरदार मंडळी, ज्यांनी संपूर्ण जगभरामध्ये आपली तलवार गाजवली होती, असे सगळे मातब्बर सरदार औरंगजेबाच्या दरबारात हजर होते आणि याच सरदारांच्या, याच मनसबदारांच्या रांगेमध्ये महाराजांना उभं केलं गेलं। दरबारात या सगळ्या मनसबदारांना खिल्लती म्हणजेच मानाची वस्त्र वाटली जात होती। आता या खिल्लतीमधून महाराजांना जाणीवपूर्वक वगळण्यात आलं, हा महाराजांचा दुसरा अपमान होता। आता मंडळी, याच्या पुढे जे घडलं ते सहन होण्याजोगं नव्हतं। पहिले 2 अपमान तर महाराजांनी सहन केले, पण हा पुढचा अपमान सहन करण्याजोगा नव्हता। त्यांच्या पुढे त्या रांगेत जो सरदार उभा होता त्या सरदाराला महाराजांनी ओळखलं आणि रामसिंहांना त्यांनी जाब विचारला
कि राम सिंह ये हमारे सामने कौन खड़ा है। रामसिंह त्यांच्या जवळ आले आणि घाबरत म्हणाले, महाराज, दरबाराचे रीतिरिवाज सांभाळून बोलावे, इथे उंच आवाजात बोललेलं चालत नाही। महाराज म्हणाले, याची मला पर्वा नाही, पहिलं मला सांगा आमच्या समोर हा कोण उभा आहे। रामसिंह म्हणाला, महाराज, हे जोधपूरचे महाराजा जसवंतसिंह राठोड। जोधपूरचा महाराजा जसवंतसिंह राठोड हा तोच आहे ना जो आमच्या मराठ्यांना पाठ दाखवून पळून गेला होता। याच्यापेक्षाही आमचा दर्जा निकृष्ट। आता रामसिंह जे होते ते पुढे पुढे सारवासारव करायला लागले, पण राजे, रामसिंह, तुम्हाला चांगलं ठाऊक आहे, तुमच्या वडिलांना आणि या बादशहालाही चांगलं ठाऊक आहे आम्ही काय आहोत ते। दक्षिणेमध्ये आदिलशहा, कुतुबशहा आमची कृपा व्हावी म्हणून आमच्या समोर याचना करतात, आणि आम्हाला इथे ही वागणूक। इतक्या लांब बोलवून आमचा अपमान करण्याचा हेतू जाणलाय आम्ही। एक वेळेस आम्ही मौत पत्करू, पण अपमान सहन करणार नाही। बादशहाची ही मनसब आम्हाला मान्य नाही, असं म्हणून अशा पद्धतीने कडाडून महाराज बादशहाकडे पाठ फिरवून औरंगजेबाच्या दरबारातून निघून गेले। सगळा दरबार थक्क होऊन पाहत राहिला। ज्या दरबारामध्ये कुणाची बादशहासमोर नजर वर करून बघण्याची हिम्मत होत नाही, आवाज उंच करून बोलण्याची हिम्मत होत नाही, त्या दरबारात हा सह्याद्रीचा वाघ कांठळ्या बसवणाऱ्या डरकाळ्या फोडून निघून गेला होता। आणि हा औरंगजेब लालबुंद होऊन, हतबल होऊन त्याच्याकडे महाराजांकडे पाहण्याखेरीज काहीच मार्ग उरला नव्हता। मंडळी, औरंगजेबाच्या या अवस्थेचं वर्णन कुसुमाग्रजाने त्यांच्या एका कवितेमध्ये केलेलं आहे। ते वर्णन असं आहे, माळ करातील अभिमानाची तिथेच तुटली, काच बिलोरी ऐश्वर्याची पोलादाच्या त्या तुकड्यावर तिथेच फुटली। मंडळी, ही घटना आजही आठवली आणि त्या घटनेमध्ये जर आपण त्या घटनेशी समरस झालो तर खरंच आजही अंगावर काटा येतो। इतकं मोठं धाडस महाराजांनी तिथे केलं। पण आपण सगळे एक प्रश्न आपल्या सगळ्यांच्या मनात नक्कीच येत असेल की महाराजांनी इतकी मोठी रिस्क घेतली का? कारण त्याने त्यांच्या जीवाला धोका असू शकला असता। तर मंडळी, याच रिस्क बद्दल मी बोलणार आहे। मी जसं तुम्हाला सुरुवातीलाच म्हणालो की जर तुम्हाला मोठं काही करायचं असेल तर मोठे धोके पत्करावे लागतील, पण हे धोके विचारपूर्वक पत्करलेले धोके असायला हवेत, ज्याला आपण इंग्रजीमध्ये आजच्या प्रचलित भाषेत कॅल्क्युलेटेड रिस्क म्हणतो। महाराजांनी पत्करलेला हा धोका म्हणजे कॅल्क्युलेटेड रिस्क होती मंडळी। आता ही कॅल्क्युलेटेड रिस्क म्हणजे असते काय ते आपण पाहूया। कॅल्क्युलेटेड रिस्क म्हणजे काय, विचारपूर्वक पत्करलेला धोका म्हणजे काय, तर या धोक्यामुळे होणारा जो फायदा आहे तो प्रचंड मोठा आहे। या धोक्यातून जो काही फायदा होईल तो प्रचंड मोठा फायदा असणार आहे, आणि जर आपण जो विचार केलाय त्याप्रमाणे गोष्टी चालल्या नाहीत तर त्यातून सुटकेचा मार्ग देखील आहे, त्यातून बाहेर पडण्याचा मार्ग देखील आहे। आता महाराजांनी हा जो काही विचारपूर्वक पत्करलेला धोका होता त्यामध्ये होणारे फायदे काय होते? तर मंडळी, फायदा क्रमांक 1, औरंगजेबाच्या दरबारात जे सरदार औरंगजेबाशी एकनिष्ठ आहेत, महाराजांच्या या बेधडक वागण्याने त्यांच्या मनात एक जरब बसणार होती, त्यांच्या मनात महाराजांबद्दल एक दहशत निर्माण होणार होती। नंबर 2, औरंगजेबाच्या दरबारातले जे सरदार औरंगजेबाशी नाखुश आहेत, जे त्याच्या विरुद्ध आहेत, जे बंड पुकारण्यासाठी तयार आहेत, असे जे सरदार आहेत त्यांचा पाठिंबा महाराजांना मिळाला असता। आणि नंबर 3, जी प्रजा औरंगजेबाच्या जाचाला त्रासली होती, कंटाळली होती, त्या प्रजेमध्ये महाराजांबद्दल लोकप्रियता निर्माण झाली असती आणि त्या प्रजेचा पाठिंबा महाराजांना मिळू शकला असता। आणि चौथी आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट मंडळी, जो माझ्या स्वाभिमानाला धक्का पोहोचवेल, जो माझ्या स्वाभिमानाला ठेच पोहोचवेल त्याची गय केली जाणार नाही, मग तो बादशाह असला तरी चालेल। महाराजांनी हा संदेश अगदी ठळक शब्दांमध्ये सगळ्यांच्या मनावर बिंबवला होता। हे झाले फायदे। सुटकेचा मार्ग काय होता? तर मंडळी, तुम्हाला जसं सांगितलं, महाराज जेव्हा आग्र्याला यायला तयार झाले ते एका अटीवर तयार झाले होते। ती अट काय होती तर त्यांनी मिर्झाराजे जयसिंह यांच्याकडून अभयाचं वचन घेतलं होतं, म्हणजेच ते औरंगजेबाच्या दरबारात गेल्यावर त्यांच्या केसाला धक्काही पोहोचणार नाही असं वचन मिर्झाराजे जयसिंह यांनी त्यांना दिलं होतं। आता इथे काय महत्त्वाची गोष्ट आहे तर मिर्झाराजे जयसिंह यांचं औरंगजेबाच्या दरबारात प्रचंड मोठं वजन होतं। इतकंच काय तर औरंगजेबाला गादीवर बसवण्यामध्ये सगळ्यात मोठा हात हा मिर्झाराजे जयसिंह यांचा होता। औरंगजेबाला माहित होतं की एखादा राजपूत आपले प्राण त्यागेल पण आपलं वचन तोडणार नाही,
आणि त्याला हेही माहीत होतं की जर मी शिवाजी महाराजांना काही केलं तर कदाचित शक्यता जास्त होती की मिर्झा राजे जयसिंह यांनी औरंगजेबाविरुद्ध बंड देखील पुकारला असता। तर ह्या सगळ्या गोष्टींमुळे औरंगजेब आपल्याला काहीच करणार नाही हा कॉन्फिडन्स, हा आत्मविश्वास महाराजांना होता आणि म्हणूनच त्यांनी इतकं मोठं धाडस केलं। तर आहे ना मित्रांनो, विचारपूर्वक पत्करलेला धोका। आपल्यालाही जर आपल्या आयुष्यामध्ये बरंच काही करायचंय, काही मोठं साध्य करायचं असेल तर मंडळी असाच धोका पत्करणं गरजेचं आहे, पण लक्षात ठेवा हा धोका विचारपूर्वक पत्करलेला धोका असावा। मंडळी, कासवाचं आयुष्य किती वर्ष असतं? तुम्हाला माहित आहे कासव 350 वर्ष जगू शकतं, पण इतकं मोठं आयुष्य जगण्यासाठी त्याला एक गोष्ट करावी लागते, ती म्हणजे त्याने आपले पाय आणि डोकं कमीत कमी वेळा कवचाच्या बाहेर काढावं। आणि जर त्याने तसं केलं, म्हणजे त्याने पाय आणि डोकं जास्तीत जास्त वेळा बाहेर काढलं कवचातून, तर त्याचं वय कमी होतं आणि तो 150 वर्ष जगू शकतो। पण मंडळी, कवचाच्या आत पाय आणि डोकं ठेवून जगणं, 350 वर्ष जगणं म्हणजे काय जगणं? जर जगायचंच असेल तर खोलून जगणं गरजेचं आहे। म्हणूनच धोके पत्करा, मोठी स्वप्न बघा, धोके पत्करा, उड्डाण करा आणि यश तुमचंच आहे। तर मंडळी, आजच्या या एपिसोड पुरतं इतकंच। याच्या पुढे सुद्धा जो एपिसोड आम्ही घेऊन येणार आहोत तो म्हणजे महाराजांनी बदलाची तंत्र कशी वापरली, बदल हे आयुष्यात महत्त्वाचे असतात, त्याची तंत्र त्यांनी कशी वापरली, यावरचा व्हिडिओ याच्या पुढच्या एपिसोडमध्ये तुम्ही पाहू शकणार आहात। तर मंडळी, आजच्या पुरतं इतकंच। तुम्ही जे काही या चॅनलला प्रेम दिलेला आहे, जो काही प्रतिसाद दिलेला आहे, त्याबद्दल तुमचे खूप खूप आभार। जर तुम्ही हे चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर आजच सबस्क्राईब करा आणि तुम्हाला खाली एक बेल आयकॉन दिसतोय, तो बेल आयकॉन प्रेस करा, म्हणजे यापुढे येणाऱ्या व्हिडिओचे नोटिफिकेशन्स तुम्हाला मिळत राहतील। तर मंडळी, मी तुमची रजा घेतो, पुन्हा भेटूया। जय शिवराय, जय महाराष्ट्र, जय हिंद।